पिंपळनेरमध्ये भाजपाची विराट सभा। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी प्रचार सभेतून केले मार्गदर्शन। शासनाच्या विविध योजनांची माहिती देत भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सरकारमध्ये आहोत। महिलांचे मन जिंकणारे सरकार 3-3 वेळा शपथ घेऊ शकतं। खरा रस्ता दिसण्यासाठी बचत गटांचे काम, विविध विकास कामे करण्यासाठी भक्कम कनेक्शन लागेल आणि ते कनेक्शन डॉक्टर योगिता चौरे यांच्याकडे आहे। विकास करायचा असेल तर पिंपळनेरमध्येही कमळ आणावे लागेल असे प्रतिपादन भाजपा नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पिंपळनेरकरांना केले। तर आमदार मंजुळा गावित यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत पिंपळनेरमध्ये पहिल्यांदा हेलिकॉप्टर उतरण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मान्यवरांनी खरपूस समाचार घेतला। 1995 मध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे हे देखील हेलिकॉप्टरने पिंपळनेर शहरात आले असल्याची आठवणही भाजपा नेत्यांनी करून दिली। पिंपळनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजपाची विराट सभा संपन्न झाली। नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर योगिता चौरे तसेच नगरसेवक पदाच्या भाजपाच्या सर्व उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे आवाहनही मुंडे यांनी केले। राज्यात प्रदीर्घ काळानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीचा मुख्य पाया आहे। नेते हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमावरच तयार होतात व टिकून राहतात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी कृतीतून अंत्योदयाचे संस्कार आणि कार्यकर्त्यांचे महत्त्व पटवून दिले आहे। देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सुशासित सरकार असताना पिंपळनेर नगर परिषदेत देखील भारतीय जनता पार्टीला मतदान रूपी आशीर्वाद देऊन शहराच्या विकास रथाला गती द्यावी अशी विनंती मतदारांना केली। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची आमची भूमिका असून विकास करण्याचे भक्कम आश्वासनही मुंडे यांनी दिले। भविष्याची पिढी निर्माण करण्यासाठी विविध योजना भाजपाकडे आहेत। मतासोबत मनही त्यांच्यासोबत ठेवण्याचे आवाहन केले। तर स्वतःचे निर्णय घेणारे उमेदवार भाजपाने दिले असून सर्वांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी प्रचार सभेला संबोधित करताना केले। या प्रचार सभेस व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, बबनराव चौधरी, शैलेंद्र आजगे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती योगिता चौरे, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, प्रदीप कोठावदे, वसंतराव बच्छाव, प्राध्यापक सविता पगारे, बापूसाहेब गीते, प्रदीप करपे, जयश्रीताई अहिरराव, विकी कोकणी, प्रमोद गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। या सभेला पिंपळनेर शहरातील मतदार बंधू भगिनींची संख्या लक्षणीय होती। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।